मुसळधार पावसामुळे मुंबई अहमदाबाद एक्सप्रेसवेवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं। पाणी साचल्यामुळे वसई, विरार, पालघर, गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग बघायला मिळते। त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली आहे। मुंबई अहमदाबाद एक्सप्रेसवेवरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। सध्या मी मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस हायवेवर आहे आणि ज्या प्रकारे मुसळधार पाऊस वसई, विरार, नाला सोपारा या भागामध्ये पडतो, त्यामुळे सखल भागांमध्ये म्हणजे गावांमध्ये तर पाणी साचलेलं आहे, मात्र हायवेवर सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि ही दृश्य आपण बघतोय, ही सगळी वाहनं अहमदाबाद म्हणजे अगदी गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात आहेत। वसई फाट्याच्या पुढचा हा सगळा परिसर आहे आणि सखल भाग असल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर कायम आहे, रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे संपूर्ण हा परिसर आपण बघतोय की पूर्णमय जलमय झालेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ही वाहतूक कोंडी झालेली आहे। ही सगळी वाहनं मुंबईहून सुरत, गुजरात, वसई, विरार, पालघरच्या दिशेने जात आहेत। ज्या प्रकारे लोकल सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे, त्यामुळे अनेक जण आपली दुचाकी घेऊन, चारचाकी घेऊन, आपल्या कार घेऊन पालघरच्या दिशेने किंवा पालघरहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। कारण वसई, विरार, नाला सोपारा या ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे अनेक जण हायवेवरनं मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतायत। रस्ते मार्गाचा त्यांनी पर्याय निवडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र हा संपूर्ण परिसर, चिंचोटीचा हा परिसर आहे, हा पूर्ण आपल्याला पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतं आणि त्यातनं लोक आपल्या गाड्या काढताना पाहायला मिळतात। काहींच्या गाड्या बंद पडतात, मात्र लवकरात लवकर घरी पोहोचायचं आहे, कारण अनेक जण घरी निघालेले आहेत। काही जण मुंबईहून गुजरातच्या दिशेने निघालेली आहेत आणि त्यामुळे ट्रक असतील, कार असतील, अगदी रिक्षा आपण बघतोय, या सगळ्या या पाण्यातनं पुढे मुंबईच्या दिशेने मार्ग सुद्धा त्या पलीकडचे जे आपण वाहतूक कोंडी बघितलं, तर याच वाहतूक कोंडीतनं पुढे गुजरातच्या दिशेने, पालघरच्या दिशेने हे लोक मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन विनय राजभर सह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई।